दीपक नामदेव सावंत. एक मिनिट. बॉलरचं नाव सांगे बाबा, बॉलरचं नाव. दोन्ही संघाने आपल्या 12 आपल्या इकडे बसवायचं आहे. प्रसाद ना, हे प्रसाद ना. नाव सांगा. धीरज सावंत, शाईक प्रसाद ना, प्रशांत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिला षटक ऑफ टेन्शन मारलेला पट्टा पाहूया. मंगेश वांगणकर नवीन चेंडू द्यायचा आहे. मैदान क्रमांक 1 साठी नवीन चेंडू द्यायचा आहे. बाद धावशी झाले धीरज सावंत. दीपक सावंत यांनी लवकर दीपक नामदेव सावंत मंगेश सावंत यांच्याशी संपर्क साधा. चला फलंदाजांची नावं कळवायची आहेत. पहिल्याकडे बाद केलाय धीरज सावंत यांचा धावशी झाले धीरज सावंत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले आहेत. बॅट्समॅनचं नाव सांगा. दीपेश समोर बाजूला. हे सचिन हे समोर बाजूला दिसतो त्याला. ऋषिकेश आणि प्रवीण नंबर 2 वरती होणारा सामना. थोडंफार आपल्या गावची भाषा म्हणून मालवणी भाषेचा आता प्रयोग करूया. मैदान नंबर 2 वरती होणारा सामना. वांगणकर यांचा आता चेंडू आणि जवळजवळ पहिल्या प्रशांत यांचा. बॅट्समॅनचं नाव सांगे. दीपेश पाहूया सांगा. पहिल्या गडी बाद झालेला आहे. पहिली जी बॅट्समॅन असतात ती धावा. काहीतरी प्रशांत यांचा पुढचा चेंडू. कृपया सगळ्यांना विनंती आहे की अंपायरने दिलेला जो डिसिजन असतात तो एका खेळाडू वृत्तीने आपण डेड बॉल असेल मला डॉट बॉल आहे वाटतं. ओके डॉट बॉल दिलेला काही हरकत नाही. पुढचा चेंडू उत्कृष्ट मारलेला पटका पाहूया. नाव संख्या झाली आहे 1. गोलंदाज वांगणकर आता मागोटात उजव्या हाताने मागे करतील गोलंदाजीसाठी आणि पुढील चेंडू एकदम टोळावलेला एकदम प्रेमान दिल्याने आणि ह्यावेळेस मात्र अपील केलेली होती. अंपायरांनी अजून आउट दिलेला नाही त्याच्यामुळे नॉट आउट. पुढचा चेंडू. चला पुढील चेंडूवर पुन्हा एकदा फलंदाज प्रवीण. चेंडू यावेळेस मात्र 2 नंबर मैदानावरती होणारा सामना. कलमाचून पडलेला आंबो जसं झेललेली आहे. पहिला गडी बाद पहिला कलाम लागलेला होता श्रीदेव रोवनाथ संघाचा. फलंदाजाचं नाव कळवायचंय. कृपया करून फलंदाजी टीम मधलो कोणतरी एक प्लेअर हे येऊन बसा. फलंदाजाचं नाव कळवा जरा आधी. फलंदाज स्ट्रायकर पंचांनी निर्णय सांगायचा आहे बॉलचा. पंचांनी निर्णय का सेकंड नंबर राहून बायच्या स्वरूपात 1 धाव आहे. ही बायच्या स्वरूपात 1 धाव लिहिली आहे. बॉल डॉट आहे ना. डॉट बॉल काउंट आहे. पुढची मॅच पुन्हा चालू झालेली आहे आणि आता यावेळेस मात्र थोडंफार पुढे गेलो. नो बॉल थोडंफार निर्णय बदलण्यात येईल कारण का विकेट किपरने थोडीशी घाई केल्याने महेंद्र सिंग धोनीने शिकवल्याप्रमाणे करूक नाही. 3 धावा. तीन चेंडू 3 धावा 1 गडी बाद. उत्कृष्ट ऑप्शनच्या दिशेने माझा पटका पाहूया आणि धावची वंडीच्या रूपात 1 धाव. एका धावेने संघाच्या धावशी गिरबर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ग्राउंड नंबर 1 वर जी मॅच चालू आहे त्याचा स्कोर झालेला 4 धावा 3 धावांच्या स्वरूपात ही मॅच झालेली आहे. 4 झाले 3 आहेत 3. मजा येतं थोडीफार या सामन्यांका कारण संघाच्या धावसंख्येवर काहीतरी 6 चेंडू त्यांना कळवचे आहेत कसे झाले त्याचे. आपण ऑनलाईन 4 चेंडू 3 धावा 5 धावा. लेगच्या दिशेने मारला पटका पाहूया आणि वंडीच्या रूपात 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली आहे 6.
एक गडी बाद 6 उत्कृष्ट निर्णय खेळत आहे ते सगळ्यांना विनंती आहे काय आपल्याच गावातले सामन्यात एक डाव करून आपल्या संघासाठी डाव आपल्या गावातलं प्रत्येक खेळाडू आज विजयी असणारा त्याच्यामुळे एक खेळाचा आनंद घेऊन प्रत्येकाने लवकरात लवकर खेळ खेळत राहायचे. धाव संख्या झाली आहे 7. गोलंदाजाचं नाव पाहा. ग्राउंड क्रमांक 1 गोलंदाजाचं नाव ईश्वर 11. पंचांनी परत कमी वेळामध्ये सामना संपवायचा आहे. पंचांनी लक्षात घ्यायचं आहे लवकरात लवकर सामने जेवढे संपतील याचा हे बंदोबस्त करायचा आहे. जेवढं कमी वेळात सामने होतील तेवढे आपल्यासाठी चांगले होईल. एक चेंडू एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 7 धावा झालेल्या आहेत 2 नंबर राऊंड होती. जोरात तसं मारलो चेंडू थोडंफार फलंदाज पेंडेकर जरा बाजूला ना दिसू दे ना. नवीन जे फलंदाज आले त्यांचं नाव पाहा. पाटकर समोर बाजूला पाटकर किरण परब नवीन फलंदाजाचं नाव जरा विचारायचं. विनायक सुर्वे बॉलरचं नाव विनायक सुर्वे. हे बॉलरचं नाव राजेश. वैयक्तिक त्याचप्रमाणे ह्याच्या आधी झालेले जे सामने आहेत त्यांचे सगळे मॅन ऑफ द मॅच जे आहेत पाहूया. त्यांना विनंती केली 7 धावा झाल्या एक गडी वाजवून. पुढचा चेंडू राजेश यांचा. ऑनगोईंग टुर्नामेंट मधले जे मॅचेस झालेले आहेत त्याच्यात प्रशांत पुढचा चेंडू आणि कदाचित धाव करतात संघासाठी आणि उत्कृष्ट गोलंदाज झाले. पहिला चेंडू बाहेर आहे. पुढील चेंडू चांगली गोलंदाजी किरण परब निर्धावाचा चेंडू जातोय. समजू शकत नाही सावंत यांना पहिल्या चेंडूवरती पहिल्या गडी बाद दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद 7 धावा 2 गडी बाद 7 धावा चांगला पटका आणि तेवढे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 2 नंबर विकेट. पंचाने लवकरात लवकर सामना चालू केलेला. जेवढा लेट होईल तेवढं त्यांना लेट होणार आहे. बॅट्समॅनचं नाव 2 षटक होते 8. संघ मालक स्वतः उत्कृष्टरित्या मारलेला पडता आणि 2 धावा 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बरोबर आहे 9 धावा. संघाचं तिसऱ्या षटकात वैयक्तिक पहिलं हे नाव काय बॉलरचं आणि सर्व टीमने नोंद घ्यायची आहे. तुम्ही जेवढा वेळ काढाल तेवढे षटकं कमी त्यामुळे सर्व संघ मालकांनी याची नोंद घ्यायची आहे. सामना लवकर लवकर चालू करत. संतोष गोलंदाजी करतायचे संतोष आणि बाद विनायक सावंत. दुसरा गडी बाद होतोय विनायकच्या रूपात. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकत आहे ते वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत ते संतोष. धावसंख्या 10 2 गडी बाद 10. हा चेंडू 9 धावसंख्या होते ते 11. पुढचा चेंडू पुढे ऑब्झर्वेशन मारला पटका पाहूया. पुन्हा एकदा 9 चेंडू 2 धावा 2 चेंडू 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 13. 2 गडी बाद 13 धावा 2 षटक समाप्तीनंतर 2 गडी बाद 1 धाव 13 धावसंख्या 14. धावसंख्या वाढते धावसंख्या होते 16. संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते संतोष यांचं थोडं महागडा षटक वारंवार फाडगेश्वर संघाकडनं बॉलिंग टाकत आहेत ते. बॉलरचं नाव संतोष 12 वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक पाहूया. आणि सामना करतील माळकर उत्कृष्ट मारलेला फटका चौकार पहिल्या चौकार यांच्या बॅटिंग सावंत यांचा
आणि धावसंख्या होते 20. 2 गडी बाद 20. उत्कृष्ट मारलेला होता फटका. थोडं महागडे षटक संतोषांचं. धावसंख्या स्थिरावलेली. एकच धाव. 2 चेंडू 20 धावा. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे सध्या चांगला फटका मारतात. पुन्हा एकदा 4 लगातार यापुढे दुसरी होणारा चौकार. सामना. चांगले चढीवाडी महापुरुष चढीवाडी टॉस झालेली आहे. महापुरुष चढीवाडी विरुद्ध पाटवाडी पाटवाडी दोन्ही संघ मालकाने आपल्या टीमला जवळ आणायचे आहे. प्रत्येक संघ मालकाने याची नोंद घ्यायची आहे की आपली टॉस झाल्यावरती ज्या मैदानावरती विकेटवरती मॅच होणार आहे तिथे आपली टीम अवेलेबल ठेवायची आहे. दोन्ही संघ मालकाने 15 धावा. 2 गडी बाद. उत्कृष्ट ऑब्झर्वेशन मारलेला फटका. डॉट बॉल. धावसंख्येत काही बदल नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली. 20 धावांची गरज. तिसरं षटक चालू. 4 आणि बाद. चौकार. गोल झाले. दुसरा लगातार चौकार. सावंत यांच्या बॅटरीने निघालेला दुसरा चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 24. 2 गडी बाद. 3 गडी बाद. धावसंख्या आहे 15. पुन्हा एकदा हे समोरून बाजूला ना. हे भावा हो भाऊ समोरून बाजूला रनआउट झालेला आहे. तिसरा गडी बाद. सध्या बाजूला जरा. तिसरा गडी बाद होतोय 24 या धावसंख्येवर. आणि हे आता लौकिक 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 आता आलेले आहेत ते मंगेश सावंत. संघाची धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली 17. निर्धाव चेंडू. दुसऱ्याचे बाळा बॉलिंग करताना दिसत आहेत ते बाळा. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकत आहेत ते बाळा. कदाचित 9 चेंडू म्हणून घोषित केल्या पंचाने. आणि एक धाव. छोटी धाव काढली आहे ती 9 चेंडूवरती. 2 धावा. अशाने 2 आता धावा. योगेश सावंत गोलंदाज 2 धावा. आले ते योगेश सावंत. एक विजयासाठी एक धावाची गरज. बाळा पाहूया पुढचा चेंडू. आणि विजयी घोषित झालाय संघ. यापुढे होणारा सामना कुलस्वामी संघ विजयी झालेला आहे. तसेच यापुढे होणारा सामना महापुरुष तळेवाडी विरुद्ध निर्धावाचा चेंडू मंगेश सावंत महापुरुष तळेवाडीने खेळता आला नाही. फिल्डिंग घेतलेली आहे. चांगला फटका. तेवढे चांगले क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 25. 3 गडी बाद 25. ऋषिकेश कृपा करून समोर माईकच्या समोर बाजूला. कृपा करून माईकच्या समोर कोण मारताय आणि आज टिकल्या स्वरूपाची एक धाव. माईकच्या समोर बाजूला. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 26. 3 गडी बाद 26. चांगली गोलंदाजी करतायत दोन्ही पण ऋषी आहेत. पाहूया. आणि थोडास चेंडू. एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 27. चांगली गोलंदाजी ऋषी यांची. 3 गडी बाद 27. हे बघ एकामेकाला ऍडजस्ट करा. धावसंख्या स्थिरावलेली. मंडळाचा नियम आहे तो अंतिम बोला ना बॉल. आणि आता मात्र बॉल मागव ना. 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 29. 4 षटक संपले. जिंकण्यासाठी 30 धावांचा आव्हान आहे. 24 चेंडू 30 धावा. 24 चेंडू 30 धावा. 2-3 बॉल. त्यांच्याकडे नावाजलेले फलंदाज पण आहेत. किरण परब. तसेच गोलंदाज इकडे आहेत मंगेश सावंत.
सागर सडिवाडी महापूर सडिवाडी महापूर सडिवाडी या संघाने संरक्षण घेतलेलं आहे. पाटवाडी संघाने बॅटिंग घेतलेली आहे. फलंदाजी करतील पाटवाडी आणि संरक्षण करतील सडिवाडी महापूर सडिवाडी. नवीन बॉल पाठवा प्लीज. मंगेश नवीन बॉल मंगेश. खेळतो म्हणजे तू खेळतो काय हे बस. हॅलो, सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. जर कोणाची खेळायची इच्छा असेल आणि त्याला खेळायला मिळालं नसेल कुठल्या संघामध्ये तर दोघांसाठी ते चान्स आहे. कोणाला खेळायची इच्छा असेल तर येऊ शकता. वयाची अट नाही आहे. कोणी आपल्यामध्ये खेळायची इच्छा आहे आणि त्याला खेळायला मिळालं नाही कुठल्या टीम मध्ये हा एंट्री घ्या ना. ते मला आता जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान ठेवलंय. नॉन स्ट्राईकला ते किरण परब, स्ट्राईकला ते अजित सावंत. सलामीची जोडी मैदानात तसंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ऋषी सडिवाडी महापूर सडिवाडी. महापूर आहे ना आपलं नाव. महापूर सडिवाडी पाटवाडी. हो, हे दोन्ही संघाने आपला एक 12 प्लेअर इथे बसवायचा. हे जुना बॉल जमा. संघातून कोणते सांगा नाही काही. पाटवाडी हो खेळायचं आहे. वैभव सावंत तळेवाडी, वैभव सावंत यांनी माईकशी संपर्क साधावा. सडिवाडी महापूर सडिवाडी टॉच विन आहे. आता जिंकण्यासाठी 30 धावा गोलंदाजीसाठी आले ते प्रवीण. सडिवाडी महापूर सडिवाडी टॉच विन घेऊन पहिलं संरक्षण घेतलेलं आहे. वैभव सावंत कुठे असते लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. हे बाजूला होता हे भाऊ मित्रा प्लीज गावकर सर्वांना बाजूला घ्या. दिसत नाही ते बॅट्समन आहे. बॅट्समनचं नाव सर्वेश परब आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी वैयक्तिक षटक सतीश सावंत. सामना लवकरात लवकर चालू करत आहे सांगा. रवींद्र पेंडेकर आणि सर्वेश आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येते सतीश सावंत. आता गोलंदाजी प्रवीण पहिला आता किरण परब फलंदाज किरण परब एका नावाने सांगितलं जाऊ शकते. बघ पुढे चेंडू धावसंख्या 2 धावची जागा आणि भाऊ 2 धावा. सर्वांना सहकार्य कोणाला कोण दिसत नाही. स्कोर कमी जास्त झाला 2 धावा. मग बोलू नका. आता एक कोणाला स्कोर धावसंख्या होती. तुम्हाला बसून घ्या जागा पहिला षटकाचा खेळ चालू होता. धावसंख्या 5 किरण परब पहिले चेंडूची बात केलाय गडीबात केल्यासाठी जाऊ दे. किरण परब आपण खेळताना 2 चेंडू 1 धाव.
वाईटच्या रूपामध्ये एक धाव मिळालेली होती आणि एकच धाव झालेली आहे सध्या. 2 चेंडू 1 धाव, एक गडी बाद 1 धाव. 5 चेंडूवर पहिला गडी बाद होतो आहे आणि आता स्वप्नील सावंत आणि गावाचे नाव गावकडे मारलेला हा पटका आणि 4 धावा, 4 धावांनी संघाचा धाव संख्येवर धाव संख्येवर 9 चेंडू आणि प्लस 2 धावा धावसंख्या होतो 7. एक गडी बाद 5 धावा. हा वनडी एक धाव. भूपेश यांना थोडंसं त्यांना जोडवत आहे ते बिहेमध्ये असतात. 8 धावा 5 धावा, एक गडी बाद 5 धावा. कदाचित पुढे स्वतः सतीशाने प्रदर्शन करून चेंडू अगदी त्यांना चांगला चेंडू एक गडी बाद चांगली 4 धावा. क्षेत्ररक्षण पहिलं षटक संपलेलं. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर वनडी या रूपात 1 धाव, 1 धाव, एकच धाव. संघाची धाव संख्येवर 7 धावा. 8 या धावसंख्येवर बसलेला 7 दुसरा गडी बाद होतो आहे. 7 बॅटमॅनच्या नाव ऋषी, दोन्ही पण ऋषी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. दुसऱ्या बॅटमॅनवरती सतीश सावंतने एक गडी बाद करून आलेले 8 7 धावा दिल्या आहेत. 7 धावा लवकरात लवकर चालू करायचा सामना पंचांनी. एक गडी बाद 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ वैभव सावंत मळेवाडी लवकरात लवकर यायचं इथे. वैभव सावंत मळेवाडी होता वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं बॉलरचं नाव दुसऱ्या मैदानावरती बॉलरचं नाव गोलंदाजी बेंडेकर नावात दिले. बेंडेकर लक्ष्मण पाहूया कदाचित 9 चेंडू घोषित केल्या. गोलंदाज आहेत. त्रिपाठी पास करतात. एक धाव नाव त्यांना त्यांची जाण्यासाठी येतात ते. आउट आहे ना. बाद बॉल काउंट बॉल काउंट झालेला आहे आणि एक गडी बाद सुद्धा झालेला आहे. अशा रीत्या 2 गडी बाद. पुढे चेंडू ऋषी यांचा वैयक्तिक दुसरं संघासाठी पहिले षटक आले ते महेश आणि एक गडी बाद केला आहे त्यांच्या जागा घेण्यासाठी आले ते पाहूया. बॅट्समनचं नाव आनंद, लेफ्ट हँड बॅट्समन आनंद. पाहूया संघासाठी कितपत मारत आहे. 1 धाव वनडी या रूपात 1 धाव मिळालेली आहे. एका धाव धाव संख्येवर 9 धावा, 2 गडी बाद 9 आणि 9 चेंडू प्लस 1 2 धावा. अशा रीत्या 2 धावा 2 धावेने संघाच्या धाव संख्येवर ओव्हर होत आहे. वारंवार 9 वाईट टाकल्याने संघाची धावसंख्या वाढत चाललेली आहे. ते धावलेली धावसंख्या वाढत चाललेली आहे. निर्धाव चेंडू रेड बॉल आहे. हा रेड बॉल देतो. एक धावा 1 धाव. एका धावाने संघाच्या धाव संख्येवर ऋषी नावाने ते गोलंदाज आहेत. पहिल्या चेंडू क्लीन बोल्ड. आउट वारंवार 9 वाईट टाकल्याने संघाच्या धाव संख्येवर गडी बाद होतो आहे. ऋषी यांच्या स्वरूपात धाव चेंडू सांगू शकले नाही आहेत. धाव संख्या बदल नाही आहे. धाव संख्या धावलेली राजेश सावंत याने शनिवारी महापुरुष शनिवारी करणार सदस्य चांगले होते ते राजेश सावंत पाटवाडी करणार. स्वतः संघ मालक कोंबडी पकडते वेळी सागर सावंत स्वतः संघ मालक अण्णा तावडे यांनी वांजणी तळेवाडी प्रीमियर 13 धावा 2 षटकाच्या संघाला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेण्यात आहे. तसेच रघुमान खडके या लवकरात लवकर हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेण्यात आहे ते राजेश सावंत 1 धावा. वांगणे ॲक्शनमध्ये गाजलेले गोलंदाज म्हणून ओळखले जातात ते राजेश सावंत आहे ना पाटवाडीतून. सामना चालू करायचा पंचाने लवकरात लवकर. धाव संख्या 10 4 गडी 10. वैयक्तिक पहिलं संघासाठी
एक दोन नावाने एक धाव 11 नावाने बरोबर संघ धाव बरं आणि एक धावाचे 4 धावा मिळाल्या त्या पाठवडी या संघाला राजेश सावंत यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती परंतु वारंवार दोन षटक संपलेली 12 धावा 4 गडी बाद 12 एक धाव समाधान संघाला संघाचं पहिलं आणि वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येत आहेत ते चौका मारलाय गोलंदाजाचं नाव सांगायचं लवकर 19 धावा तिसरं षटक चालू 2 गडी बाद 19 धावा उत्कृष्ट चौका मारला होता तो 12 एक चेंडू मारला वाईट चेंडू म्हणून घोषित केला पंचांनी वाईटच्या रूपात धावसंख्या भर झालेली आहे महापुरुष संघाकडनं दीपक सावरकर संघाला पाटोळी संघाला फायदा होत आहे आणि गोल उपायची झाले आहे बॅट्समॅन धावसंख्या झाली 3 चेंडू 20 धाव राजेश सावंत उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे परंतु पहिला थोडं झाल्यामुळे झालेला आहे जिंकण्यासाठी सावंत फटका बाद झाले आहे चेंडू या पुढील होणाऱ्या सामन्या सांगायचं आहे राजेश सावंत एकदा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी बाद केले आहे राजेश सावंत यांनी एक टिपाची एक धावची आणि बॉल हरवलेला आणि एक धाव 13 एका धावाने धावसंख्येवर धावसंख्या झाली 21 चेंडू 13 धावा 4 गडी बाद 13 लास्ट चेंडू राजेश सावंत यांचा उत्कृष्ट गोलंदाजी जोडलेला आहे या षटकामध्ये धावसंख्या गेली आहे नाहीतर राजेश सावंत यांनी 2 गडी बाद करून धावसंख्या 14 4 गडी बाद 14 लावलेला लास्ट षटक चालू आहे 15 रामदास वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चेंडू ते रामदास तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू धावसंख्या होती 15 आणि पहिला चेंडू चेंडू घोषित केला पंचाने एक धाव रामदास निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी केली आणि चौका चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक चौथा आणि संघाकडून शेवटचं षटक धावसंख्या झाली आहे विनायक सावंत दोन येत आहेत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक टाकलं ते रामदास 15 एक चेंडू त्याचे 5 धावा दिले रामदासांनी आणि चौका दुसरा चौका वारंवार 2 चौका मागे कदाचित हॅट्रिक होईल चौकारांची 3 धावा झाल्या ते पाटवाडी संघाकडनं प्रत्यक्ष थोडं गटा असल्यामुळे रामंदिर सोडवाडी संघाकडनं पाटवाडी संघाने त्याचा फायदा उचललेला आहे पुरापूर आणि नावसंख्या 30 वर ठेवलेले आहे चांगला गेल पकडायचं मंगेश आणि पॉन्डचे आहे जाग्यावर चांगला गेल पकडून पाहूया पुढचा चेंडू चौकार रामदासांच्या ओव्हरमध्ये 3 चौकार पडलेले आहेत उत्कृष्ट फलंदाजी केली आहे पुन्हा एकदा बाद आत्महत्या झालेल्या आहे या कारण आउटच्या स्वरूपात 35 चौथा षटक चालू 35 ते मालक पकडलेला आहे तो स्कोर 35 चौथा षटक चालू 35 धावा बोर्डला लागलेल्या आहेत 35 धावा लागलेल्या आहेत ओव्हर ऍक्टिव्ह झालेली आहे लास्ट चेंडू राकेश पाहूया रामदास पुढचा चेंडू रामदास उत्कृष्ट रामदासने ओव्हरमुळे
दोन धावा मिळाल्या. चेंडू धावसंख्या 16 7 गडी बाद 16 37 चांगला प्रयत्न धावा होता. आलेल्या आहेत पाटोळीवर संघाच्या आणि लास्ट चेंडू 38 धावांची गरज महापुरुष शरीर संघाला पंचांनी लवकरात लवकर सत्राचं लावून लवकर आणि आता जिंकलाय तो. लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. जेवढं तुम्ही सहकार्य करा तेवढं आपल्याला फायदा होईल. स्वामी रावण संघाने विजय झालेला आहे. आता होणारा 8वा सामना महापुरुष 11 आणि पंचांनी लवकर लवकर सामने चालू करायचे आहेत. कृपा करून जेवढा उशीर होईल तेवढा आपल्या सामन्याला उशीर होणार आहे. सर्वांना लांब संघ मालकाने इथे लवकरात लवकर यायचं इथे पाटोळी या संघाने आपला त्याच्या लवकर लवकर लावून यायचं. शॉट उडवायचा इथे.